पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार दिलीप घोष यांचा शुक्रवारी खडगपूरमधील एका रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी संयम सुटल्याचं पाहायला मिळतंय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। दिलीप घोष यांच्या विरुद्ध तेथील स्थानिक महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं असता यावेळी उत्तर देताना दिलीप घोष यांची जीभ घसरलेली आहे। तिथे धमकी देत वादग्रस्त टिप्पणी केल्याने दिलीप घोष यांच्यावर आता सर्व स्तरातून टीका होतीये। त्यामुळे यावरून आता पश्चिम बंगालमध्ये राजकारण चांगलंच तापताना दिसतंय। झालं असं की दिलीप घोष हे त्यांच्या मतदारसंघात एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी गेले होते। यावेळी तिथल्या काही महिलांनी आमच्या भागात काहीही विकास कामं होत नसल्याचा सवाल केला। खासदार असताना तुम्ही एकदाही या भागात फिरकला नाहीत असं जाबही या महिलांनी विचारला। यावेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांसह दिलीप घोष यांनी उत्तर दिलं, मात्र महिला आंदोलक आणि दिलीप घोष यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी संतप्त झालेल्या दिलीप घोष यांनी महिला आंदोलकांना चक्क धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय। ओरडू नकोस नाहीतर मी तुझा गळा दाबून टाकीन असं विधान भाजपा नेते दिलीप घोष यांनी केल्याचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भातलं वृत्त इंडिया टुडेच्या हवाल्याने लोकसत्ता.com ने प्रकाशित केले। काही महिला आंदोलकांनी विचारलं की महापालिकेने रस्ता बांधलाय मात्र तरीही भारतीय जनता पक्षाचे नेते या उद्घाटनासाठी आलेत। त्यावर दिलीप घोष यांनी उत्तर दिलं की मी यासाठी पैसे दिलेत, ते तुमच्या वडिलांचे पैसे नाहीत। प्रदीप सरकार यांना याबद्दल विचारा। प्रदीप सरकार हे स्थानिक तृणमूलचे नगरसेवक आहेत। दरम्यान दिलीप घोष यांच्या या विधानावर एका महिलेने आक्षेप घेतला आणि विचारलं की आमच्या वडिलांना का विचारायचं, तुम्ही खासदार होतात ना। या सवालावर पुन्हा एकदा घोष यांनी म्हटलं मी तुमच्या 14 पिढ्यांचं पालन पोषण करीन। दरम्यान दिलीप घोष यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर महिला आंदोलकांनी दिलीप घोष यांच्या गाडीला चक्क घेराव घातला। त्यानंतर घोष यांनी माध्यमांशी बोलताना असा दावा केला की हे आंदोलक मुळात तृणमूल काँग्रेसचे समर्थक होते। त्यांनी हा निषेध केलेला नाही तर हे 500 रुपयांसाठी भुंकणारे संधी साधू आहेत, ते भुंकतात। दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी दिलीप घोष यांच्या या कृतीचा निषेध केला असून रस्त्याचं काम पालिकेने केले असल्याचं पुन्हा एकदा सांगितले। दरम्यान दिलीप घोष यांनी खरोखरच धमकी दिली होती का, दिलीप घोष यांनी केलेलं विधान हे आक्षेपार्ह होतं, यावर आता राजकीय स्तरातून नेमक्या काय प्रतिक्रिया उमटणार हे येत्या काळात कळेल। हे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता.com या साईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।